नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळमामा. मी तुमचा लाडका डीके स्वागत करतो आपल्या कोकण सफरच्या नवीन एका व्लॉगमध्ये. मंडळी, तुम्ही कोकणात गेलात व तिकडच्या रानमेव्याचा आस्वाद घेतला नाही असे होत नाही. चला तर बघूयात या व्लॉगमध्ये आपण कोकणातील कोणकोणत्या रानमेव्याचा आस्वाद घेणार आहोत. मंडळी, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच पुढचे जे आपण आपले व्लॉग चॅनलवरती अपलोड होतील ते सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचतील. म्हणूनच आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर लगेच करा, बाजूचीच बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा. मंडळी, आम्हालाही आज एक फणस भेटला आहे. आमच्या लाडक्या मेहुण्याच्या मित्रांनी दिला आहे. जवळजवळ 1.5 फुटाच्या आसपास हा फणस आहे. फणस कापण्या अगोदर तुम्ही तुमच्या हाताला व सुरीला तेल लावून घेणे, म्हणजे तुमच्या हाताला चीक लागणार नाही. फणस मोठा असेल तर मधून कापला तरी चालेल किंवा 3 भागामध्ये कापला तर उत्तमच, म्हणजे तुम्हाला गर सहज काढता येतील. बायको व मेहुणा दोघं मिळून फणसाचा मर्डर करत आहेत. आम्हाला जास्ती माहीत नसल्यामुळे आम्हाला जसे जमेल त्या हिशोबाने आम्ही कट करून घेतला आहे. जे कोकणातील आपले बांधव आहेत त्यांना ते एकदम परफेक्ट माहीत असते, त्यामुळे ते पटकन कापतात. आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास याचे गरे काढत होतो. आपला फणस जास्ती पिकलेला नाही आहे, थोडा कच्चा वाटतोय, पण खाण्यायोग्य आहे. शार्वीला खूप आवडतो फणस. जेव्हापासून फणस कापायला घेतला आहे तेव्हापासून मामाच्या पाठी लागली, झाले की नाही मामा कापून. आता जवळजवळ आंब्याचा सीझन संपत आलेला आहे व फणसाचा सीझन चालू झाला आहे. काही फणस उन्हाळ्यात तयार होतात तर काही फणस पावसाळ्यात. घे शरू. शरू छान आहे ते, घे. मम्मीने दिलेलं गोड आहे. खाऊन दाखव मला. इकडे इकडे शरू, खा. छान आहे. पाऊस येऊन गेल्यामुळे वातावरण कसे छान असे झाले आहे ना. मस्त असे ऊन पडलेले आहे, पांढरे शुभ्र ढग, नारळाची झाडे. कोकणात तुम्हाला असे प्रत्येक ठिकाणी पाहावयास मिळते. फायनली आपला फणस कापून झाला आहे. आम्ही सर्वांनी खाल्ला. खूप गोड व छान आहे. आता जवळजवळ आंब्याचा सीझन संपत आलेला आहे व फणसाचा सीझन चालू झाला आहे. काही फणस उन्हाळ्यात तयार होतात तर काही फणस पावसाळ्यात. फणस पिकला आहे की नाही हा कसा ओळखायचा, तर सर्वात पहिला सुगंध. तुम्ही जर घरात कच्चा फणस आणून ठेवला असेल आणि तो पिकला की त्याचा सुगंध घरभर पसरतो. पण आम्ही जो फणस आणला आहे तो जवळजवळ पिकलेला आहे. ज्या मित्रांनी दिला होता त्यानेच सांगितलं तुम्ही कापू शकता, म्हणून आम्ही आता कापायला घेतला आहे. डोंगरची काळी मैना म्हणून ओळखला जाणारा रानमेवा करवंद
करवंद सर्वांचा आवडता रानमेवा. नाव जरी या रानमेव्याचे घेतले तरी तोंडाला पाणी येते. खायला खूप छान लागतात. आपणही या आजोबांकडून विकत घेणार आहोत व मस्त खाणार आहोत. तुम्ही असे गावाकडे आलात तर गावाकडची अशी फळे नक्की चाखली पाहिजेत. तो आनंदच एक वेगळा असतो. तर मंडळी, कोकणात सर्वात मोठी आमराई आहे व कोकणातील आंबे सगळीकडे लोकप्रिय आहेत. त्यामुळे तुम्ही जर उन्हाळ्यात कोकणात फिरायला आलात तर तुम्हाला वेगवेगळ्या चवीचे आंबे चाखायला मिळतात. तर आपण आत्ता मेमध्येच उन्हाळ्यातच आलो आहोत, त्यामुळे आपणालाही मस्त आंबे खायला मिळणार आहेत. चला तर आपणही घेऊयात कोकणातील आंब्याचा आस्वाद. तर मंडळी, कोकणात बऱ्याचशा रानमेवा आहे, त्यातील आपण थोडाच रानमेवा चाखला आहे. तुम्हाला कसा वाटला कोकणातील रानमेवा व तुमचा आवडता रानमेवा कोणता आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.